खान सरांना अटक झाली, आता थेट 10 वर्षाची जेल। गरिबांना अत्यंत कमी खर्चात शिक्षण देणारे आणि सोशल मीडिया व्हायरल असणारे खान सर, ज्यांच्याविषयी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली, जी ऐकून खान सरांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। खरं तर 2 दिवसापूर्वी खान सरांच्या कोचिंग क्लासेसवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती। तिथे तोडफोड झाली होती अशी बातमी समोर आली होती, ज्यात खान सरांनी शेजारच्या एका क्लासवर गुन्हा दाखल केल्याची ही चर्चा होती। त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या शेजारच्या क्लासवर असणाऱ्या मालकांना अटकही झाली होती। पण अचानक असं काय घडलं की तक्रार करणारे खान सर यांनाच अटक होऊन थेट 10 वर्षाची शिक्षा झाली। एक सर्वसामान्य घरातून आलेला विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक इतक्या मोठ्या प्रकरणात कसा काय अडकला? कारण खान सर म्हणजे गरिबांना अत्यंत कमी फी मध्ये शिकवणारा व्यक्ती। एवढंच नाही तर त्यांनी एक असं हॉस्पिटल काढलं होतं की जिथे अतिशय कमी खर्चात सगळे उपचार होत होते। एवढं सगळं असताना त्यांच्यावर हे कारस्थान नेमकं कुणी केलं? खान सरांसारख्या मोठ्या शिक्षकाला अचानक अटक होण्याची वेळ कशी काय आली? 10 वर्षाची शिक्षा नेमकं कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? एका रात्रीत असा काय गेम फिरला की ज्यामुळे खान सरांचा विषय संपला? मग खान सरांवर नेमकं कोणता गुन्हा दाखल झालाय? त्यांचा कुणी गेम केलाय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या रात्रीच्या घटनाक्रमात जावं लागेल। खरं तर या प्रकरणाची सुरुवात 2 जूनच्या रात्री झाली होती। त्या दिवशी मंगळवार होता आणि रात्रीच्या वेळी वातावरण शांत होतं। बिहारची राजधानी पाटणा इथे स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मुख्य केंद्र असलेला मुसल्लापूर हाट परिसर येथे खान सरांचं ग्लोबल स्टडीज हे कोचिंग सेंटर तिथं उभं होतं। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, देशभरात प्रचंड मानणारा मोठा वर्ग असणाऱ्या खान सरांच्या या केंद्रात हजारो विद्यार्थी आपले भविष्य घडवत असतात। पण त्या रात्री त्या शांततेत अचानक एक मोठा गोंधळ सुरू झाला। कुणाला वाटलं नव्हतं की त्यांच्या क्लासवर हल्ला होईल आणि ज्यांनी हल्ला केला तेच अशी तक्रार करतील की खान सर थेट 10 वर्ष जेलमध्ये जातील। एक गोंधळ सुरू झाला। तरुणांचा एक अज्ञात गट अचानक खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर जमा झाला। काही समजायच्या त्या टोळक्याने इन्स्टिट्यूटवर जोरदार दगडफेक केली। विटा आणि दगड हवेत भिरकवत कोचिंग सेंटरच्या बाहेर लावलेले मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स फाडण्यात आले। तिथला परिसर अचानक एका युद्धाच्या मैदानात बदलला। वातावरणात प्रचंड तणावपूर्ण झालं होतं। तिथे ड्युटीवर तैनात असणाऱ्या सिक्युरिटी गार्ड जेव्हा या हल्लेखोरांना रोखण्यासाठी पुढे आला तेव्हा त्या तरुणांनी त्या गार्डला देखील हाणलं। या मारहाणीत तो सिक्युरिटी गार्ड जखमी झाला। सुरुवातीला परिसरामध्ये बोललं गेलं की गोळीबार झाला, पण कदाचित ते गोळीबार झाला नाही असं बोललं गेलं। या हल्ल्यानंतर खान सरांनी थेट एका शेजारच्या क्लासवर आरोप केले, पण खान सरांनाच का अटक झाली? पोलिसांना असे कोणते पुरावे मिळवले की ज्यामुळे तक्रारदार असणारे खानच स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले? हल्ला झाला पाटण्यामध्ये, संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली। खान सरांनी तात्काळ या प्रकरणाची पोलिसात धाव घेतली, आरोप केला ते अत्यंत कमी घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतात आणि त्यांच्या याच धोरणामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीमध्ये निवड होते। पण खान सरांचा हाच कमी फीचा फॉर्म्युला इतर व्यावसायिक कोचिंग क्लासेसच्या डोळ्यात खुपत होता आणि त्यामुळे त्यांनी जळाऊ वृत्तीतून हल्ला केला असा दावा खान सरांनी केला। खान सरांनी या हल्ल्यासाठी शेजारच्याच असलेल्या ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटला जबाबदार धरलं। त्यांनी इन्स्टिट्यूटचे संचालक रोशन आनंद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गांभीर्य ओळखून कारवाई केली आणि चौकशीसाठी रोशन आनंद, अभिषेक आणि गौरव यांना ताब्यात घेतलं। पण दुसरीकडे ताब्यात घेतलेल्या रोशन आनंद यांनी खान सरांवरच उलट आरोप केला। आता ही घटना 2 दिवसापूर्वीची। सगळ्यांना वाटलं खान सरांचा विजय होतोय, पण रोशन आनंद यांनी जसा गेम केला तर त्या गेमने खान सर आता डायरेक्ट 10 वर्ष जेलमध्ये। त्यांनी असा दावा केला की हा सगळा खान सरांनी रचले एक पूर्वनियोजित कट होता। मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी, आमच्या इन्स्टिट्यूटला हे करण्यासाठी खान सरांनी हा त्या ठिकाणी गेम केला असं ते बोलू लागले। दोन्ही बाजूचे आरोप प्रत्यारोप सुरू होते। आता पोलिसांनी आधी विचारलं गेलं होतं की तिथे गोळीबार झाला होता का, तर त्यावेळेस गोळीबारावर स्पष्टपणे त्या ठिकाणी नाही म्हटलं होतं। पण आता अखेर पोलिसांच्या हाती एक व्हिडिओ लागणार होता आणि त्यामुळे थेट खान सरांना अटक होणार होती। 3 जूनला पोलिसांनी रोशन आनंद आणि त्याच्या सहकाऱ्यांना कोर्टात हजर करून जेलमध्ये पाठवलं। त्याच दिवशी पोलिसांनी एक प्रेस रिलीज जारी करून सांगितलं की घटनास्थळी गोळीबार झाला नाही। खान सर सुद्धा आपल्या गोळीबारीच्या वक्तव्यावरून मागे फिरले। त्यांनी केवळ दगडफेक आणि मारहाण झाल्याचं मान्य केलं। पण 4 जून उजाडताच सोशल मीडिया आणि पोलिसांच्या हाती एक व्हिडिओ लागला, ज्याने या प्रकरणाची दिशा 180 डिग्री बदलून टाकली। ज्ञानबंधू कोचिंगच्या वतीनं आदर्श कुमार यांनी एक सीसीटीव्ही व्हिडिओ जाहीर केला। या व्हिडिओमध्ये चक्क खान सरांचे सिक्युरिटी गार्ड्स हवेत गोळीबार करत असताना स्पष्ट दिसत होते। हा व्हिडिओ समोर येताच संपूर्ण पाटणा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली। पोलिसांनी तातडीने खान सरांच्या कोचिंग सेंटरवर पोहोचले। तिथल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करतात 2 सिक्युरिटी गार्डला तात्काळ ताब्यात घेतलं। पोलीस कोठडीत त्या गार्डची जेव्हा कसून चौकशी झाली तेव्हा त्यांनी दिलेली कबुली ऐकून पोलिसांना धक्का बसला।
त्या गार्ड्सनेही मान्य केलं की त्या रात्री त्यांनी गोळीबार केला होता. पण त्याहून मोठा आणि अत्यंत खळबळजनक खुलासा त्यांनी पुढे केला की गार्ड्स म्हणाले की रात्री 10:30च्या सुमारास जेव्हा बाहेरून गोंधळ सुरू होता, हाणामारी सुरू झाली होती, तेव्हा आम्ही कोचिंग सेंटरमधून धावत धावत पळत आलो आणि त्याच वेळी ते गार्ड जे बोलले त्यामुळे खरं तर खान सरांना आता त्या ठिकाणी मोठी शिक्षा होते की काय याची जे निर्माण झाली. त्यांनी सांगितलं की खान सरांनी आम्हाला थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. खान सर हेही म्हणाले की पुढे जे होईल ते मी बघून घेईल. तुम्ही असे खान सर म्हणाले. त्यांच्या सांगण्यानं मी प्रत्येकी 2-2 राऊंड असे 4 राऊंड फायर केले. सिक्युरिटी गार्डच्या अधिकृत कबुलीने त्या ठिकाणी खान सरांचा विषय त्या ठिकाणी संपला. आता हा व्हिडिओ समोर आला, गार्ड्सने देखील कबुली दिली होती, पण आता त्यांची अटक जी होणार आहे आणि त्या अटकेनुसार त्यांना आता 10 वर्षाची शिक्षा कशी होते. ज्या शिक्षकाला लाखो विद्यार्थी आपला आदर्श मानतात, त्याच रक्षकाने दिलेल्या कबुलीने आता थेट पोलिसांचा मोर्चा खान सरांकडे वळला. मग खान सरांना अटक झाली का? मग कोणता कठोर कायदा लावण्यात आला आता ते पाहूया. सिक्युरिटी गार्डच्या धक्कादायक कबुलीनंतर पोलिसांनी थेट खान सरांना याचा मुख्य आरोपी पिंजऱ्यात उभं केलं. कबुलीच्या आधारे पोलिसांमार्फत खान सरावर गोळीबार करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणे आर्म ॲक्ट्स नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर आता खान सरांची देखील प्रतिक्रिया समोर आली. सुरुवातीला पोलिसांनी तपासाचं कौतुक करणारे खान सर आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. खान सरांनी दावा केला त्या रात्री घटनास्थळी होणारी प्रचंड हाणामारी तोडफोड सुरू होती. पोलिसांनी तिथे पोहोचायला उशीर केला. पोलीस काही हवेत उडून तिथे येऊ शकत नव्हते. परिस्थिती अत्यंत गंभीर. जमावापासून स्वतःचे आणि कोचिंग इन्स्टिट्यूटचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड्सनी आत्मरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. पोलीस येईपर्यंत त्यांनी स्वतःला काय मारून घ्यायचे होते का? त्यांनी प्रत्यक्षात कोणावर गोळी झाडली आहे का? असा संतप्त सवाल खान सरांनी उपस्थित केला. या दरम्यान खान सरांचा त्यांच्या क्लासमधील एक व्हिडिओ देखील व्हायरल आला आहे, ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांना या प्रकरणाची माहिती देताना भाऊक झाले. ते सीसीटीव्ही फुटेज दाखवून विद्यार्थ्यांना सांगत होते की ज्या मुख्य व्यक्तीने सिक्युरिटी गार्डला ओढत नेले त्याला पोलिसांनी अजून अटक केलेली नाहीये. ते विद्यार्थ्यांना समजून सांगत होते जर आमचे ग्लोबल स्टडीज बंद पडले तर पुढच्या 6 महिन्यात इतर व्यावसायिक कोचिंग क्लासेसची फी वाढून 1 ते 1.5 लाखापर्यंत पोहोचवेल. माझा उद्देश पैसे कमावणे नव्हता आणि कधी नाही. आता या प्रकरणाच्या मूळ कायदेशीर बाजूकडे आता वळूयात. खान सरावर नेमकी कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई झाली? त्यांना 10 वर्षे जेल होऊ शकते का? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खान सरावर भारतीय न्याय संहिता नुसार कलम 109 नुसार गुन्हा दाखल होईल. त्याचबरोबर 10 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद होऊ शकते. त्याला अटकपूर्व जामीन देखील मिळणार नाही. म्हणजे कायद्यानुसार खान सरांना आधी अटक होणे आणि पोलीस कोठडीत रवानगी होणे आता निश्चित मानलं जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाटण्यातील प्रचंड वातावरण तापलंय. गुन्हा दाखल होतात खान सरांचे वकील कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी कोचिंग सेंटरवर पोहोचले. दुसरीकडे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांची हाय लेवल मीटिंग सुरू झाली. खान सरांच्या अटकेसाठी पोलिसांनी एक विशेष पथकाची स्थापना केली असून कोणत्याही क्षणी त्यांना ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पोलीस विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. गोरगरिबांच्या हक्कांना शिक्षण देणारा हा प्रामाणिक शिक्षक खरोखर या मोठ्या वादाचा बळी पडला आहे का? यामागे आणखी काही वेगळं सत्य आहे? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि अशा सविस्तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.